नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की येणाऱ्या एप्रिलमध्ये जी काही महाराष्ट्र CET 2024ची एक्झाम होणार आहे, तर या एक्झामसाठी नेमकी सुरुवात कशी करायची याच्या लक्षात. नुकत्याच तुमच्या 12वीच्या बोर्डाच्या पेपर झालेले आहे, त्यामुळे खूप काही तुमच्याजवळ वेळ नाही आहे. ओके, म्हणजे आपल्याला एक टाईम वेस्ट नाही करायचा आहे. ओके, उन्हाळा आहे, यावेळेस उन्हाळा एन्जॉय नाही करू शकत आपण. ओके, त्याचं एक रिझन आहे की काय ना, की तुम्हाला कोणत्याही आता फील्डमध्ये जायचं राहिलं तर सगळ्या फील्डकडे वळण्यासाठी एक प्रिलिमिनरी टेस्ट राहतेच. ठीक आहे, तशीच आपली एक महाराष्ट्र CET एक्झाम आहे, ज्या एक्झामपासून आपण इंजिनिअरिंगकडे म्हणा किंवा MBBS सोडून अदर दॅन मेडिकलच्या ज्या फील्ड आहे, त्यानंतर ॲग्रीची जी फील्ड आहे, ओके, या फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र CET उत्तीर्ण होऊनच किंवा त्याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स डेडिकेशन देऊन, एक पर्टिक्युलर डेडिकेशन देऊन त्याच्यात मॅक्सिमम मार्क्स कवर करून आपल्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये जायची तिथनं सोय होऊ शकते. याच्या लक्षात. फक्त तुम्ही 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या बेसवर ओके यू वोंट गेट द ॲडमिशन ओके टू दॅट पर्टिक्युलर फील्ड. इथं लक्षात. ओके, आणि तुम्हाला वाटतही असेल की बा नुकतीच पेपर झाली, आता काय करायचं, हेच तर टाईम आहे, हेच तर डेडिकेशन आहे. येत्या लक्षात. तुम्हाला काय आहे ना की 4-5 वर्ष मेहनत करायची आहे, त्यानंतर तुमचे 50 जे काही 40-50 वर्ष आपण जगूया ते सोपे जाणार. येत्या लक्षात. ओके, तर बघा, आता कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो म्हटलं तर कन्फ्युजन राहतेच, प्रत्येकाला राहते. मलाही होतं, तुम्हाला होतं आणि आणखी कोणाला पण राहिलाच. क्लिअर. एक महाराष्ट्र CETची एक्झाम म्हणजे एक प्रकारचा अथांग समुद्र आहे. ओके, आता या समुद्रात उडी कशी मारायची, ओके, का बरं मारायची, मारू की नाही, कन्फ्युजन. एक काम करायचं, उडी मारून द्यायची, त्या समुद्रात उडी मारून द्यायची. मारल्यानंतर नॅचरली कोणाचाही एखादा व्यक्ती असतो, एखादा कोणताही प्राणी असतो, ओके, तर प्रत्येकाचा स्वभाव करायला पाहिजे. काय राहतो की त्या समुद्रात आपण बुडलो नाही पाहिजे, तरंगलोच पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही झटपटा करता, 100% झटपटा करता, तुम्ही काही नाही काहीतरी प्रयत्न करता तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी. बस तेच आहे, उडी मारून द्या, झटपट करा, डेडिकेशन द्या, 101% ती गोष्ट तुमच्या हातात येणार म्हणजे येणारच. ओके, आणि पर्टिक्युलरली काय करायचं आहे ना की आता जसं की आपल्याला माहीत आहे की यामध्ये आपल्याला एकतर फिजिक्स सब्जेक्ट राहतो, त्यानंतर केमिस्ट्री राहतो, ओके, त्यानंतर मॅथमॅटिक्स राहतो, आणि समजा जो काही व्यक्ती मेडिकलसाठी चालला तो बायोलॉजी. ओके ओके आता हा एक PCM ग्रुप बनतो. ओके, फिजिक्स आणि केमिस्ट्री, आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा एक PCB ग्रुप बनतो. ओके, काही काही विद्यार्थी PCM ट्राय करतात, काही काही PCB, किंवा काही काही लोक दोन्ही ट्राय करतात. ओके, तर जो काही PCMमध्ये ट्राय करून राहिला, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, एक सब्जेक्ट निवडा तुमचा कोणता फेवरेट आहे. फिजिक्स असेल तर फिजिक्स घ्या, केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्री घ्या, मॅथ्स असेल तर मॅथ्स घ्या. परंतु काय आहे ना की आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये मॅथमॅटिक्सला 100 मार्क आहे 50 क्वेश्चनमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला फोकस टोटल तुम्हाला कुठं करावं लागतं, मॅथमॅटिक्सवर मॅक्सिमम. ठीक आहे, आणि जसं जर तुम्ही PCB ग्रुप जर बघितला तर ज्याला तिकडे जायचं आहे त्यांनी फोकस कुठं केला पाहिजे, बायोलॉजी. तर मग माझं एक असं मत आहे, स्टार्ट विथ दॅट, जिथं आपल्याला मॅक्सिमम मार्क्स गेन होऊ शकतात. कारण की बघा, तुम्ही जेवढी मेहनत मॅथ्सला घेता आणि तेवढीच मेहनत फिजिक्सला, तेवढीच मेहनत केमिस्ट्रीला घ्यावी लागते, पण इथे मेहनत घेऊन मॅक्सिमम मार्क्स कवर होऊ शकतात. मग का बरं याच्यासोबत नाही जायचं. आपण ठरवलं आहे आपल्याला महाराष्ट्र CET एक्झाम देऊन चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं, मग मॅथ्सवर फोकस 101% तुम्ही पहिले मॅथ्सवर फोकस करायलाच पाहिजे. सेम विथ बायोलॉजी. याच्या लक्षात. ओके, चला ठीक आहे, आपण म्हणजे सुरुवात केली आहे, आपण मॅथ्स घेऊन चाललो आहे. आणि काय आहे ना, आता समजा आपण आपला पहिला दिवस आहे, 1-2 दिवस एन्जॉय केले, बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर आपला पहिला दिवस आहे, तर एक पहिल्याच दिवशी आपल्याला 10-12 घंटे बसायचं नाही, 2-3 घंटेच बसा ना. ग्रॅज्युअली तुमचा जो काही टायमिंग आहे, डेडिकेशन देण्याचा टाईम आहे, अभ्यास करण्याचा टाईम आहे, तो ग्रॅज्युअली इन्क्रीज करा. थोडा पहिला दिवस 2-3 घंटे, त्यानंतर अर्धा एक तास वाढला, असा थोडा इन्क्रीज करा. म्हणजे तुम्ही विदिन अ वीक तो एक पिकअप घेणार की तुमचा 8 ते 10 घंट्याचा अभ्यास झाला पाहिजे. विदिन वीक होते हे सगळं. ठीक आहे, आणि तुमच्याकडं खूप काही जास्त दिवस पण नाही आहे. ओके, विदिन 30-40 दिवस आहे तुमच्याकडं. 30-40 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कवर करायच्या. आणि कवर करत असताना एक लक्षात घ्या, जी काही महाराष्ट्र CET येते ना, तर हिचा जो काही गाभा, हिचा जो काही कोर, म्हणजे ज्याच्या बेसवर ते क्वेश्चन विचारतात, ते फक्त तुमचे स्टेट बोर्डचे बुक्स.
तुमचे जर काय स्टेट बोर्डचे बुक्सचे जर कॉन्सेप्ट क्लिअर राहिले ना, काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. जसं फिजिक्समध्ये तुम्हाला 7-8 क्वेश्चन्स ग्राफवर मिळतात. ग्राफचे क्वेश्चन्स कुठे राहतात, एक तर थर्मोडायनामिक्स, नाही तर डेल नेचर ऑफ लाईट अँड रेडिएशन्स, असे 2-3 मोजकी चॅप्टर राहतात. ओके. बाकी मग तुम्हाला टोटल फिजिक्सचा किंवा टोटल ग्रुपचा कसा अभ्यास करायचा याबद्दलची मी तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ऑलरेडी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे. येतं लक्षात. म्हणजे एक फोकस. ओके. आणि ग्रॅज्युअली आपल्याला इन्क्रीज करत जायचं आहे टायमिंग. याच्या लक्षात. आणि कंटिन्युअस बसायचंच नाही आहे आपल्याला. ठीक आहे, अर्धा पाऊण तास बसला, चला 15 मिनिट टाइमपास केला, परत आला, असं. पण हे कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. 30 ते 40 दिवस तुमची कमीत कमी ही जर कन्सिस्टन्सी राहिली तरच तुम्ही महाराष्ट्र CETमध्ये मॅक्सिमम मार्क्स कव्हर करू शकता. आणि पर्सेंटाईलवर फोकस नका करू, मार्क्सवर फोकस करा. आपल्याला माहीत आहे फिजिक्सला प्रत्येक एका क्वेश्चनला 1 मार्क आहे, केमिस्ट्रीला तसंच सेम आहे, मॅथमॅटिक्सला एका क्वेश्चनला 2 मार्क आहे. फोकस विथ द मार्क्स. पर्सेंटाईल आपल्याला 90% राहिलं म्हणजे खूप काही मार्क्स नाही आपल्याला, पण आपल्याकडे 140 मार्क आहे म्हणजे आपल्याकडं मॅक्सिमम पर्सेंटाईल आहे. तर त्याच्यामुळे मार्क्सचा विचार करा, डोंट गो विथ द पर्सेंटाईल. याच्या लक्षात. अशा प्रकारची तुम्ही एक तयारीला सुरुवात करायला पाहिजे माझ्या मते. ओके. मग एक व्यवस्थित फोकस येतो. म्हणजे पर्टिक्युलरली स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या गोष्टीकडे वळत जाता. ओके. टॅली करत जायचं. आणि तुमच्याकडे खूप दिवस नाही, जसे की तुम्ही समजा मॅथमॅटिक्स घेतलं, समजा 2-3 घंटे बदले, तुम्ही मॅथमॅटिक्सचा लॉजिक, मॅट्रायसिस या 2 चॅप्टर तुम्ही संपवलेच पाहिजे. आणि मग तुम्ही तयारी करत असताना काय करायचं, तुम्हाला फक्त एकच गोष्ट तयारी करायचं आहे बस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. बस. तुम्हाला तयारी दुसरी कुठलीच नाही करायची आहे. फक्त तुम्हाला फोकस कुठं करायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे. 30-40 एक्झाम्पल्स मॅट्रायसिसचे घ्या, 30-40 एक्झाम्पल्स लॉजिकचे घ्या. या 30-40 एक्झाम्पल्सपैकी 10 क्वेश्चन्स एकदम इझी लेवलचे राहतात. इझी 10 ते 15 क्वेश्चन. मग राहिलेच किती हो, 20-25 क्वेश्चन्स. मग याला एखाद दिवशी होऊनच जाते इझिली. तुमचा जर तो अभ्यास जर परफेक्ट राहिला, पूर्वीचा जर कॉन्सेप्च्युअल जर तुम्ही अभ्यास करून असलं ना, कोणाला याच्यात काही प्रॉब्लेम जात नाही. त्याच्या लक्षात. जवळजवळ फिजिक्सला 16 चॅप्टर आहे तुमच्याकडं, म्हणजे 2 चॅप्टर एखाद दिवशी झालेच पाहिजे तुमचे. याच्या लक्षात. फार तर फार 3 दिवस. याच्या लक्षात. फार तर फार म्हणजे फार तर फार 1.5 दिवस. याच्या लक्षात. म्हणजे 2 चॅप्टर तुमचे इझिली झालेच पाहिजे. ओके. तुम्हाला काय 20-25 प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहायचे आहे. आणि ते पण क्वेश्चन सॉल्व्ह कोणते करायचे आहे आपल्याला, PYQs. JEE नीटपेक्षा महाराष्ट्र CET खूप इझी आहे. तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्र CETचा तुम्ही फायदा घेतलाच पाहिजे. याच्या लक्षात. ओके. त्याच्यामुळे तुम्ही टोटली फोकस महाराष्ट्र CETवर. खरंच सांगतो, JEEची आणि नीटची लेवल हाय आहे. एक म्हणजे त्याचा एक पॅटर्न जर बघितला, आता मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करत असताना आपण JEEचे क्वेश्चन डिस्कस करतो, नीटचे क्वेश्चन डिस्कस करतो, CETचे क्वेश्चन डिस्कस करतो. असं नाही म्हणत की मी प्रत्येक क्वेश्चन तसा राहतो. CETचा एखादा क्वेश्चन JEEच्या पण लेवलचा राहतो. परंतु मॅक्सिमम जर आपण इन अँड ॲव्हरेज जर विचार केला तर त्यांच्यासोबत जर कम्पेअर केला तर CET सोपी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त स्टेट बोर्डच्या सिलेबसवर ते सगळे न्यूमरिकल्स येऊन राहिले आणि न्यूमरिकलची प्रॅक्टिस करायचं आहे. कम्प्युटर बेस आपला पेपर आहे, त्याच्यामुळे त्याची एक कम्प्युटरची एक सवय करून घ्या. माऊस हाताळण्याची, स्क्रीनवर बघण्याची. काय असतं ना, स्क्रीनवर तुम्हाला एकच क्वेश्चन दिसतो आणि 4 ऑप्शन दिसतो. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडं पेपर आला तर तुमच्याकडं 10 क्वेश्चन्स ॲट अ टाईम पाहू शकतात. त्याची एक तुमची मॉक टेस्टची प्रॅक्टिस झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर 101% तुम्हाला महाराष्ट्र CET येत्या 2024ला येणारी जी काही एक्झाम आहे 101% सांगतो, त्याच्यात मॅक्सिमम मार्क्स तुमचे कवर होणार म्हणजे होणार. या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.